आवडते देवा याची थोर भक्ती आवडते देवा याची थोर भक्ती आवडते याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची याची थोर भक्ती आवडते देवा थोर भक्ती आवडते देवा थोर भक्ती आवडते थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची हेविले अनंते तैसेचे रहावे विले आनंदे तैसेचे राहावे हेविले अनंते तैसेचे रहावे विले आनंदे तैसेचे राहावे चित्ते असो द्यावे समाधान चित्ते असो द्यावे समाधान चित्ते असो द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ दुःखाचे केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ दुःखाचे केवळ गणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे हेविले अनंते तैसेचे रहावे विले आनंदे तैसेचे राहावे हेविले अनंते तैसेचे रहावे विले आनंदे तैसेचे राहावे चित्ते असो द्यावे समाधान चित्ते असो द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी तुकामणे घालू तयावरी भार घालू तयावरी तुकामणे घालू तयावरी भार हा संसार देवा पायी हा संसार देवा संसार देवा हेविले अनंते तैसेचे रहावे विले आनंदे तैसेचे राहावे हेविले अनंते तैसेचे रहावे विले आनंद तैसेचे राहावे चित्ते असो द्यावे समाधान चित्ते असो द्यावे समाधान चित्ते असो द्यावे समाधान विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळी वाजवा बोला बोला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ते असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ते असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका
योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंचम परिग्रहं प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न खंड निज बोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगे जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधो निवाट धरिणी निज धामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठला विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे, सगळ्यांच्या परिचयाचा आहे, सगळ्यांच्या पाठांतरातला आहे, सगळ्यांच्या ओळखीचा असलेला हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याला आवडणाऱ्या भक्तीचं स्वरूप व्यक्त केलेलं आहे. भक्ती म्हणजे भगवान परमात्म्याला ती प्रियच असते. कोणत्याही पद्धतीची भक्ती असली तरी ती भगवंताला प्रियच असते. भक्तीचे अनेक विध प्रकार, भक्तीच्या अनेक व्याख्या, निरनिराळ्या महात्म्यांचे निरनिराळे भक्तीचे असलेले स्वरूप हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. कोणीही सांगितलेली कोणतीही भक्तीची व्याख्या जरी आपण डोळ्यासमोर घेतली तरी ती भगवंताला प्रियच असते. एखाद्यानं सामान्य भक्ती केली म्हणून ती देवाला आवडत नाही आणि एखाद्यानं उत्तम भक्ती केली म्हणून ती देवाला आवडते, अशातला काही भाग नसतो. सामान्यातली सामान्य भक्ती केली तरी ती देवाला प्रिय असते आणि उच्चोत्तम भक्ती केली तरी ती देवाला प्रियच असते. पण त्यातल्या त्यात देवाला आवडणाऱ्या भक्तीचं स्वरूप काय असावं याचं चिंतन तुकाराम महाराज या अभंगातून व्यक्त करतात. विठ्ठला विठ्ठला व्याख्या सांगणारे तुकाराम महाराजांचे जे अभंग आपल्याला पाहायला मिळतात ते अभंग काही मुमुक्षु साधकांकरिता, काही जिज्ञासू साधकांकरिता असतात. ज्या वेळेला तुकाराम महाराज भक्तीचं सखोल चिंतन करतात तेव्हा ते भक्तीचं असलेलं चिंतन ज्ञानी माणसाकरता म्हणा, मुमुक्षु माणसाकरता म्हणा किंवा जिज्ञासू करता असतात. एका तीव्र साधकाकरता ती सगळी चिंतनं असतात. पण या अभंगातून तुकाराम महाराजांनी जी भक्ती सांगितली आहे ती एखाद्या विशिष्ट जिज्ञासूसाठी नाही, पुन्हा तीव्र मुमुक्षूसाठी नाही, पुन्हा तीव्र साधकासाठी नाही. या अभंगात तुकाराम महाराज जी भक्ती सांगतात ती सर्वसामान्याकरिता आहे. सर्वसामान्याकरता म्हणजे तरी कुणाकरता जो अनेक पद्धतीनं भक्ती करतोय. ऐका, तुकाराम महाराजांनी हा अभंग कुणाकरता लिहिलेला आहे? जो अनेक पद्धतीनं भक्ती करतोय पण सगळ्या प्रकारानं भक्ती करून सुद्धा ज्याला भक्तीचं फळ मिळालेलं दिसत नाही त्याच्याकरता हा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांनी असं पाहिलेलं आहे की इथं आल्यानंतर भक्ती न करणारी असं माणसं नाहीत, अशातला भाग नाही. भक्ती भगवंताचं भजन करणारी माणसं भरपूर आहेत. देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजन स्वभावता बरीचशी माणसं भजन करतात ना. भजन करत नाही असं कोण आहे? बरीचशी माणसं भजन करतात. काही लोकांना भजनाची आवड असते म्हणून भजन करतात, काही काही लोक नाईलाजानं भजन करतात, काही काही लोक काहीतरी मिळावं म्हणून भजन करतात, काही काही लोक भीती वाटते म्हणून भजन करतात. बाकी काही नाही पण कमीत कमी कोविड आलं तरी ते केलं की नाही, तेव्हा तरी केलं की नाही. याचा अर्थ काही घाबरून करतात, काही आवडीनं करतात, अमुक अमुक पद्धतीनं करतात. पण निरनिराळ्या पद्धतीनं भक्ती करणारी माणसं या जगामध्ये आहेत. स्वभावताची भजनशीळ झाले असती केवळ माझ्या ठाई, ज्ञानोबांनी सांगितलं. अशी भजन करणारी माणसं भरपूर आहेत, भक्ती करणारी माणसं भरपूर आहेत. पण या भक्तीच्या माध्यमातून गेल्यानंतर सुद्धा पाहिजे ते अपेक्षित असलेलं ते किंवा भक्तीचं जे फळ मिळायला पाहिजे ते फळ अजून मिळालेलं दिसत नसेल तर यांच्या भक्तीमध्ये काहीतरी चूक असली पाहिजे असा तुकाराम महाराजांचा निवाडा आहे. भक्ती अनेक पद्धतीनं करतो पण भक्तीचं जे फळ पाहिजे ते मिळालेलं दिसत नाही ना, मग भक्तीमध्ये काहीतरी चूक असली पाहिजे. प्रवास करतोय परंतु अजून अपेक्षित ते गंतव्य स्थान त्याला आलं नाही, याचा अर्थ आपला रस्ता चुकला हे मात्र निश्चित. नगरला जायचं आहे, नगरच्या दिशेनं निघालाय, भरपूर वेळ झाला प्रवास करतोय पण अनेक वेळ भरपूर वेळ प्रवास केल्यानंतर सुद्धा जर आपली गाडी नगरला पोहोचतच नसेल तर त्याचा अर्थ काय होतो?
आपला रस्ता चुकलेला आहे हे मात्र नक्की आहे. त्याचा अर्थाने भजन करतो, भक्ती करतो, पण भक्तीचं असलेलं फळ जर डोळ्यासमोर दिसत नसेल तर भक्तीमध्ये चूक असली पाहिजे एवढं मात्र निश्चित आहे. विठ्ठला काय असतं, अजिबात भक्ती करत नाही ना त्याची पण चिंता नसते, आणि भक्ती करून जो कृतार्थ झालेला आहे त्याची पण चिंता नसते. 3 वर्ग तुम्ही सामान्यपणे पहा, 3 वर्ग पहा. पहिला वर्ग असा आहे, भक्ती भरपूर केली आणि कृतार्थ झाला, त्याच्याबद्दल साधू संतांना चिंता नाही. अजिबात जो भक्ती करत नाही त्याची तर मुळीच चिंता नाही. जो भक्तीच करत नाही म्हटल्यानंतर त्याला भक्तीच्या फळाची काही अपेक्षाच नसते. भक्ती म्हणजे काय, भजन म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, ज्याचा याला लवलेश सुद्धा नसतो, स्पर्श सुद्धा नसतो, त्याची चिंता करण्याची गरजच नाही. कारण भक्तीचं जे फळ मिळायला पाहिजे त्याची त्याला अपेक्षाच नसते. भजन केल्यानंतर जो आनंद मिळाला पाहिजे त्याची अपेक्षा सामान्य संसारिकाला नसते, कारण त्याला त्याची कल्पनाच नसते की नाही. त्याच्यामुळे त्याची चिंता त्याला नाही. जो अजिबात भजन करत नाही त्याचीही चिंता नाही, आणि जो भरपूर भजन करून कृतार्थ झालेला आहे, कृतकृत्य झालेला आहे, त्याची पण चिंता नाही. मग चिंता कुणाची आहे? भजन करतो, भक्ती करतो, तरी पण फळ मिळत नाही, त्याची संतांना चिंता आहे. विठ्ठला विठ्ठला विद्यार्थ्याचं उदाहरण देऊन बोलायचं झालं तर एक वर्ग विद्यार्थ्याचा असा असतो की त्याच्या अभ्यासावर एवढा विश्वास असतो की पूर्ण खात्रीने तो सांगतो, माझ्या अभ्यासाची तुम्ही चिंता करू नका, मी काही झालं तरी 95% काढीन. त्याला सांगण्याची गरज पडत नाही. ज्याला संपूर्ण खात्री असते की तो 95% मिळवणार आहे, 98% मिळवणार आहे, त्याला अभ्यास कर अशी सांगायची गरज पडते का? मला सांगा. जरा हो नाही बोलत चला, असं माना हलवा, माझ्याशी बोलत चला जरा. जो भरपूर अभ्यास करतोय, ज्याला 98% मिळण्याची पूर्ण खात्री आहे, त्याला परत अभ्यास कर हे सांगायची काहीच गरज नसते, कारण तो कॉन्फिडंट आहे. त्याला त्याच्या अभ्यासावर पूर्ण विश्वास असतो. तो म्हणत असतो, अरे परीक्षेला कुणी का प्रतिस्पर्धी येईना, माझाच पहिला नंबर येणार आहे, याच्यामध्ये काहीच शंका नाही, कारण त्याच्या अभ्यासावर पूर्ण विश्वास आहे. तो पूर्ण विश्वास असलेला जो असतो ना, त्याच्या संबंधाने घरच्या लोकांना चिंता करायची गरज पडत नाही. त्याला माहिती असतं आमचा पोरगा हुशार आहे, किती पण कुणी पण आलं तरी पण तो अभ्यासच करणार आहे, किती पण आजूबाजूला गदारोळ असला तरी तो अभ्यास करून पहिला नंबर मिळवेल, याची त्यांना पूर्ण खात्री असते, त्याची त्यांना चिंता नसते. आणखी एक वर्ग असा असतो की ज्याची घरच्यांना चिंता नसते. कोण? जो अजिबात अभ्यास करत नाही आणि जो पास होणारच नाही याची खात्री असते. पहिला वर्ग असा होता की जो पहिला नंबर काढणार आहे अशी खात्री, आणि दुसरा वर्ग असा असतो लोकांना माहिती असतं काही झालं तरी हा पास होणार नाही. अजिबात त्या घरच्यांना, त्याला जेवढी खात्री नसते तेवढी घरच्यांना खात्री असते की हा नापासच होणार, 100% नापास होणार. कुणीतरी जर उलट गावातलं येऊन कुणीतरी म्हटलं ना त्याच्या पोराला, अरे अभ्यास कर परीक्षा जवळ आली, उलट घरातले म्हणतात जाऊ द्या त्याच्या मागे नका राहू, तो काही पास होणार नाही. म्हणजे घरच्यांना एवढी खात्री असते की कितीही अभ्यास केला तरी हा पास होऊ शकत नाही. आता तो नापासच होणार आहे ना त्याची पण घरच्यांना चिंता नसते, आणि जो पहिला क्रमांक काढणार आहे त्याची पण घरच्यांना चिंता नसते. मग घरच्यांना चिंता कुणाची असते? जो दिवस रात्र एक करून अभ्यास करतोय पण तरी पण त्याला चांगली टक्केवारी पडत नाही ना, त्याची चिंता असते. अरे भरपूर अभ्यास करतो, रात्री जागतो, सकाळी लवकर उठतो, भरपूर या मित्राकडे जातो, हे विचारतो, त्या सरांना जातो, ते विचारतो, सगळ्या पद्धतीने अभ्यास करतो, पण तरी त्याला अपेक्षित अजून टक्केवारी मिळत नसेल तर याचा अर्थ त्याच्या अभ्यासात काहीतरी चूक आहे. हे त्याप्रमाणे अनेकविध पद्धतीने तो भक्ती करतोय, पण अजून भक्तीचं फळ मिळालं नसेल तर त्याच्या भक्तीत चूक आहे हे सिद्ध आहे. विठ्ठला विठ्ठला कारण भक्ती केल्यानंतर एक विशिष्ट फळाची अपेक्षा आपल्याला आहे. जर तुम्ही भक्ती करत असाल तर भक्ती करत असताना त्या भक्तीनं काहीतरी एक फळ दिलं पाहिजे. भक्तीचं काय फळ आहे? तुम्ही नारद महर्षींना विचारा. भक्त श्रेष्ठ नारदांनी नारद भक्ती सूत्राच्या नावाच्या ग्रंथामध्ये भक्तीचं असलेलं फळ सिद्ध केलेलं आहे. ते म्हणतात भक्तीचं फळ काय असतं
यल लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति यत् प्राप्य न किंचित वांछति न द्वेष्टी न शोचते न रमती नोत्साही भवति. चौथा आणि पाचवं सूत्र आहे नारदांच्या भक्तिसूत्रामध्ये. नारदांनी भक्तिसूत्रात असं सांगितलंय, यद लब्ध्वा हे प्राप्त झाल्यानंतर पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति. याचा अर्थ जो माणूस भक्ती करतोय त्याला भक्तीची योग्य प्राप्ती झाल्यानंतर सिद्धो भवति सगळ्या सिद्धी प्राप्त होतात, अमृतो भवति तो अमर होतो आणि तृप्तो भवति त्याला तृप्तीही प्राप्त होते. याचा अर्थ आम्ही जर भक्ती करत असू तर भक्तीचं हे फळ आम्हाला मिळालं पाहिजे. काय काय? एक तर आम्हाला सिद्धी प्राप्त झाल्या पाहिजेत, दुसरं तर आम्हाला अमरत्व प्राप्त झालं पाहिजे आणि तिसरं म्हणजे आम्ही तृप्त म्हणजे समाधानी झालो पाहिजे. आणि जर हे तिन्ही फळं आमच्या भक्तीतून आम्हाला मिळालेले नसतील तर याचा अर्थ आमच्या भक्तीत चूक आहे. विठ्ठला 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 कारण या भक्तीचं विशिष्ट फळ म्हणजे काय? तृप्ती. आमच्या भक्तीचं फळ तृप्ती असलं पाहिजे. आम्ही भक्ती करतो का? आम्ही समाधानी असलो पाहिजे. आम्ही भक्ती करतो तर आम्ही संतोष आम्हाला प्राप्त झाला पाहिजे, तृप्ती आम्हाला प्राप्ती झाली पाहिजे. कारण तृप्ती प्राप्त होणं हे भक्तीचं सर्वोच्च फळ आहे. नारदांनी जशा आपल्याला 3 पायऱ्या सांगितल्या, सिद्धो भवति अमृतो भवति, पण शेवटचं फळ तृप्तो भवति आहे. याचा अर्थ तृप्ती हे भक्तीचं सर्वोच्च फळ आहे. आम्ही हभप आहोत का? मग आम्हाला तृप्ती मिळाली पाहिजे. हभप म्हणजे काय? हरी भक्ती परायण. हरिभक्त नाही, हरिभक्ती. जो हरीच्या भक्तीत परायण आहे अर्थात रत आहे, जो सदैव भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये रत आहे तोच हभप आहे की नाही. मग आम्ही जर हरिभक्ती परायण असू तर त्याचं असलेलं फळ म्हणजे तृप्ती ते आमच्या चेहऱ्यावर दिसलं पाहिजे. हरिभक्ताचा चेहरा नेहमी टवटवीत असला पाहिजे. मी अनेक वेळा म्हणत असतो, हरिभक्ती करणारा म्हणजे हभप जो आहे ना त्याचा चेहरा असा टवटवीत असला पाहिजे. नाहीतर फोडिली गोवरी तसलं नसलं पाहिजे, तैसी दिसे तोंडावरी असं नसलं पाहिजे. हरिभक्त असा उदास नसला पाहिजे. हरिभक्त नेहमी प्रसन्न असला पाहिजे, त्याची मुखकांती अशी टवटवीत असली पाहिजे. तो एवढा चांगला आणि सुंदर दिसावा. ते आचार्य चाणक्यांनी भक्तीची काही लक्षणं सांगत असताना शेवटचं लक्षण भक्त सुंदर असला पाहिजे हे सांगितलेलं आहे. भक्त हा नेहमी सुंदर असला पाहिजे हे चाणक्यांनी त्यांच्या भक्तिसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. याच्याकरिता कारण हरिभक्त एवढा प्रसन्न आणि टवटवीत असावा की त्या हरिभक्ताच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर दुसऱ्या माणसाला प्रसन्नता झाली पाहिजे, म्हणून तो प्रसन्न असला पाहिजे. आपला चेहरा एवढा टवटवीत असावा की आपल्याकडे पाहिल्यानंतर समोरच्याला बरं वाटलं पाहिजे. कमीत कमी आपल्याकडे पाहिल्यानंतर समोरच्याला असं वाटलं पाहिजे की हा माणूस परत परत भेटावा. आपल्याकडे बघून एखाद्याला असं नाही वाटलं पाहिजे इथं भेटलात वर भेटू नका, असं नाही वाटलं पाहिजे. आपल्याकडे बघितल्यानंतर प्रसन्न झाला पाहिजे, आपल्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर प्रसन्न झाला पाहिजे. कारण तृप्ती हे भक्तीचं असलेलं फळ आहे. आम्ही जर भक्ती करतो ना तर त्याच्या माध्यमातून आम्हाला तृप्ती प्राप्त झाली पाहिजे. आम्हाला कधीतरी असं म्हणता आलं पाहिजे, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो असं आम्हाला म्हणता आलं पाहिजे. आता काहीच नाही, आम्ही धन्य झालेलो आहोत, धन्य आम्ही जन्म आलो हे आम्हाला म्हणता आलं पाहिजे. कधीतरी आम्हाला असं सांगता आलं पाहिजे की आता आम्ही अतिशय आनंदी आहोत, आता आम्हाला कोणतीच गोष्ट करण्याची शिल्लक राहिलेली नाही, जे काही आहे ते आम्हाला आनंदाने जगायचं आहे हे आम्हाला म्हणता आलं पाहिजे की नाही. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटनिया धावा तृष्णेची. हे सगळे परिणाम आम्हाला कधीतरी दिसले पाहिजेत की नाही. हे भक्तीचे असलेले परिणाम आहेत आणि भक्तीचे हे परिणाम जर आपल्याला दिसत नसतील तर याचा अर्थ आहे की आमच्या भक्तीमध्ये काहीतरी चूक आहे. तुकाराम महाराजांनी जेव्हा जगाचं अवलोकन केलं तेव्हा तुकाराम महाराजांच्या दृष्टोत्पत्तीस असं पडलं की बाबा हे सगळी माणसं भजन करताना दिसतात, बरीचशी माणसं भक्ती करताना दिसतात, विविध प्रकारानं भक्ती करतात. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याच्या त्याच्या मनाला आवडेल त्या त्या पद्धतीने तो भक्ती करतोय हे मान्य आहे. बरं, त्या भक्तीतून त्याला भक्तीच्या फळाची अपेक्षा सुद्धा आहे हे पण मान्य आहे. पण त्या भक्तीच्या माध्यमातून अजून तरी त्याला भक्तीचं फळ मिळालेलं दिसत नाही. नाहीतर आम्ही भक्ती करत नाही अशातला काही भाग नाही. आम्ही भरपूर
भरपूर भक्ती करतो की नाही, आमच्या भरपूर वाऱ्या झाल्या, आम्ही भरपूर कीर्तन ऐकले, भरपूर काकडा आमच्याकडून झालाय, भरपूर हरिपाठ झालाय, भरपूर नामचिंतन झालंय, अनेक विविध पद्धतीने आम्ही भक्ती केलेली आहे, परंतु त्या सगळ्या भक्तीचं फळ म्हणजे असलेली तृप्ती अजून तरी आम्हाला प्राप्त झालेली नाही. तुकाराम महाराजांना चिंता आहे की एवढं सगळं करून पण जर यांना भक्तीचं फळ प्राप्त होत नसेल तर याचा अर्थ भक्तीची व्याख्या एकतर यांची चुकलेली असावी किंवा भक्तीचा मार्ग काहीतरी चुकला असावा, एवढं मात्र निश्चित आहे. भक्ती म्हणजे नेमका काय समजतात हेच तुकाराम महाराजांना मोठा प्रश्न आहे. कारण या लोकांच्या कारण प्रत्येक जण जो भक्ती करतो ती त्याच्या मनाला वाटेल तशी करतो की नाही. आपल्या मनाला वाटेल, मला सांगा, आपण भक्ती करतो ती आपल्या मनाला वाटेल त्या पद्धतीनं करतो की शास्त्रानं सांगितली त्या पद्धतीनं करतो? तुमचं काय मत आहे? आमच्या मनाला वाटेल त्याप्रमाणे आम्ही करतो. आता झालंय असं की इथं तेच चाललेलं आहे जे सगळं आपल्या मनाला पटतं. ज्याच्या मनाला पटतो तो त्या पद्धतीनं करतो, भक्ती पण आणि कीर्तन पण. ज्याच्या मनाला आवडेल तो त्या पद्धतीनं करत सुटलाय की नाही. कुठल्याच पद्धतीचं काही प्रतिबंध नाही, काय नाही, अडचण नाही, अडथळा नाही, प्रोटोकॉल नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. ज्याला जसं वाटतं तो त्या पद्धतीनं आपण करतोय ते भगवंताला आवडेलच याचा विचार कुणीच करायला तयार नाहीये. हे सगळं मला आवडतंय आणि विशेष म्हणजे हे लोकांना आवडतंय ना, मग मी ते करीन, असं झालंय की नाही. कीर्तन देवाला आवडो न आवडो लोकाला आवडलं पाहिजे. लोकांना पण आवडो न आवडो त्या आयोजकाला आवडलं पाहिजे. आयोजकाला आवडत असेल तर मग तो कीर्तनकार चांगला. आयोजकाला आवडायचं म्हणजे तरी काय, काहीच नाही, देवापेक्षा जास्त वेळा त्याचं नाव घ्यायचं, दुसरं काय. देवाचं नाव कमी वेळा घेतलं तरी चालतंय, तुमचं नाव जास्त वेळेला घ्यायचं काय, याला काय अर्थ आहे? त्याला पाहिजे तुम्ही, मी फार फार जबाबदारीने बोलतो ही गोष्ट की वारकरी संप्रदाय हा सगळ्यांना जवळ करणारा संप्रदाय. वारकरी संप्रदायानं प्रत्येकाला जवळ केलं आणि वारकरी संप्रदायानं सगळ्यांना स्वतःमध्ये सामावून घेतलं. कोणत्याही पद्धतीचा प्रतिबंध न घालता आणि कोणत्याही पद्धतीची अट न घालता वारकरी संप्रदायाने सगळ्यांना जवळ केलं. पण कोणतीही अट न घालता सगळ्यांना जवळ केलं, अलीकडं तीच मोठी चूक वाटायला लागली. कोणत्याच पद्धतीची अट नाही ना, तुम्हाला काहीच प्रतिबंध नाही ना, कुठल्याच पद्धतीचा प्रतिबंध नाही, तुम्ही अमुकच करा, काहीच नाही. कीर्तनामध्ये देवाचं नाव गायलं पाहिजे आम्हाला माहिती आहे, भक्ती ज्ञान विरहित सगळी अभंग पाठ आहेत, आम्हाला काही पाठ नाही अशातला काही भाग नाही, हे सगळं आम्हाला पाठ आहे. पण तरी पण आम्हाला कीर्तनामध्ये भक्तीपेक्षा विनोद सांगायला जास्त आवडायला लागले, भक्तीपेक्षा कविता बोलायला जास्त आवडायला लागल्या, भक्तीपेक्षा नको नको त्या गोष्टी जास्त करायला आवडायला लागल्या. आणि जेवढं सांगणाऱ्याला सांगणं आवडायला लागलं तेवढं ऐकणाऱ्याला ऐकणं आवडायला लागलं. हे तुम्ही ध्यानात घ्या. आपल्याला ऐकायला आवडायला लागलं की नाही. आम्हाला फार बरं वाटतं की जेव्हा तुम्ही 2-4 विनोद सांगता, तुम्ही मला खरं सांगावं, मी तुम्हाला तत्वज्ञान सांगितलेलं आवडेल की विनोद सांगितलेला आवडेल? आयोजक कुठे आहेत बघा बरं, नीट ऐका बरं यांनी काय सांगितलेलं. सगळ्यांचं नीट ऐका. कारण काय, ठीक आहे माझ्या समोर तुम्ही तत्वज्ञान म्हणत असाल किंवा कदाचित तुम्ही चांगले श्रोते असाल आणि तुम्हाला तत्वज्ञानाची आवडही असेल, हे पण मी मान्य करतो. परंतु इतर सगळ्यांची गोष्ट पाहता जो तो ज्याच्या त्याला मनाला वाटेल तशा तशा पद्धतीनं भक्ती करतोय. आणि भक्ती करतोय असं म्हणण्यापेक्षा तो जे करतो त्याला तो भक्ती समजतो, हे ध्यानात घ्या. तो जे काही करतो ना, जो कोणी मनुष्य असेल ज्याच्या त्याच्या पद्धतीनं तो जी काही क्रिया करतो, आपण करत असलेली क्रिया म्हणजेच भक्ती आहे असं समजून चालल्यामुळे त्याला भक्तीचं योग्य ते फल मिळत नाही. विठ्ठला विठ्ठला, आपण भक्ती आपण काहीतरी प्रक्रिया करतो, काहीतरी उलटसुलट प्रक्रिया करतो, पण ही भक्तीच आहे असं समजून चालत असल्यामुळे योग्य त्या भक्तीचं फळ अजून त्याला मिळालेलं दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की भक्ती करण्याची यांना आवड नाही असंही नाही, भक्ती करण्याची यांना आवड नाही असं नाही, आवड आहे, पण आवड असताना सुद्धा नको त्या गोष्टीला भक्तीच आहे असं समजून चालल्यामुळे यांच्याकडून चुकीची प्रक्रिया घडते. आणि चुकीच्या प्रक्रियाला हे जर भक्ती म्हणत असतील तर असं चालणार नाही. ही भक्ती काही यांना योग्य ते फळ देणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज प्रवृत्त होता आणि आपल्याला भक्ती म्हणजे काय ती कळावी याच्याकरता या अभंगाची रचना करतात. अनेक वेळा आपण हा अभंग ऐकलेला आहे, मान्य आहे, परंतु तुकाराम महाराजांनी हा अभंग कुणा करता, भक्ती विविध पद्धतीनं केली आहे.
पण आपण आपल्याला आवडणारी भक्ती केली आहे. थोडासा त्याच्यामध्ये देवाच्या आवडीचा विचार असावा. हीच तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे, तुकोबाऱ्यांचा मानस आहे. आणि म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, ऐका, तुम्ही जे करता ते निश्चित कदाचित भक्ती असेल किंवा भक्ती नसेल, पण सगळ्यांना जमेल, सगळ्यांना आवडेल, सगळ्यांना करता येईल अशा पद्धतीची आणि देवालाही आवडत असेल अशा पद्धतीच्या भक्तीचं स्वरूप सांगायचं झालं तर थोडक्यात तुम्हाला सांगतो, आपण करत असलेल्या प्रपंचाच्या संबंधाने सगळ्या पद्धतीचं प्रेम आणि तादात्म्य भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करणं याला आवडीची भक्ती देवाच्या म्हणतात. अभंगाचं पहिलं चरण. हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी देवाला आवडणाऱ्या भक्तीचं स्वरूप या पहिल्या चरणात सांगितलेलं आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा. देवाला आवडणारी ही भक्ती आहे. देवाला आवडणारी ही भक्ती आहे म्हणण्यापेक्षा हीच भक्ती देवाला आवडणारी आहे. हेची थोर भक्ती, हीच भक्ती देवाला आवडते. याचा अर्थ याच्या व्यतिरिक्त ज्या काही भक्तीच्या संकल्पना तुमच्या मनात आहेत त्या भगवंताला आवडतीलच असं सांगता येत नाही. आपण जे काही करतो ते आपल्या मनाला पटेल तसं करतो. तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे देवाच्या मनाला पटेल अशा पद्धतीची भक्ती आपल्याकडून घडली पाहिजे. आणि याच अपेक्षेनं तुकाराम महाराजांनी हे भक्तीचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर व्यक्त केलेलं आहे. भगवान परमात्म्याच्या भक्तीचं स्वरूप तुकाराम महाराज जे सांगतात ते काही इतरांच्या पेक्षा फार वेगळं आहे अशातली गोष्ट नाही. बाकीच्यांनी पण भक्तीच्या स्वतंत्र व्याख्या सांगितल्यात. तुकाराम महाराज पण इथं भक्तीची व्याख्या सांगतात. भक्ती म्हणजे काय? संकल्पावी माया संसाराची, हे तुकोबाऱ्यांचं मत आहे. अनेकांनी बाकी ठिकाणी पण भक्ती म्हणजे काय असतं याची एक स्वतंत्र व्याख्या प्रत्येकानं केलेली आहे. भक्तिशास्त्रकार भक्तीची व्याख्या सांगत असताना असं म्हणतात, मधुसूदन सरस्वतींनी भक्ती रसायनामृतामध्ये भक्ती म्हणजे काय असतं हे सांगत असताना असं म्हटले, आपल्या अंतःकरणातील चित्तवृत्ती सदैव भगवान परमात्म्याच्या भजनाकडे प्रवाहित होत राहणं याला भक्ती म्हणायची. विठ्ठला विठ्ठला. आपल्या अंतःकरणातील चित्तवृत्ती सदैव भगवान परमात्म्याच्या भक्तीकडे प्रवाहित झाली पाहिजे. म्हणजे अंतःकरणाला नेहमी भगवान परमात्म्याची भक्तीच आवडली पाहिजे. अंतःकरणाला भगवंताच्या भक्तीची गोडीच